नसेल पण इथल्या सगळ्या मोठ्या लोकांना माहिती आहे 19 वर्षापूर्वी 30 सप्टेंबर 1993ला किल्लारीला भूकंप झाला आणि जवळजवळ 9,500 लोक किल्लारीमध्ये भिंतीखाली घराखाली दबून वारली। इकडं तुम्हाला जे पलीकडचं चित्र दिसतंय डाव्या बाजूचं ते जुनी घरं कशी पडली हे दिसतंय। अलीकडे जे असते ती अगदी पाण्याची टाकी आहे कवठा नावाच्या गावाची, ती टाकी सुद्धा कोसळली होती। आणि लक्षात घ्या याला कारण भूकंप नाही, भूकंपामुळे घरं पडत नाहीत, भूकंपामुळे माणसाचा मृत्यू होत नाही, घरं चुकीची बांधल्यामुळे माणसं मरतात। परदेशामध्ये भूकंप होतो, खूप मोठा भूकंप होतो, किती मृत्यू होतात 50, 100, 25 असे होतात। आपल्याकडे मात्र गरीब देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण, अफगाणिस्तान इकडं भूकंप झाले की हजारो लोक मरतात, कारण आपल्याकडची घरं ही नीट नसतात। नेक्स्ट, आता 1993 नंतर आपण डायरेक्टिव्ह 20 एप्रिल 2010 का आता पुढचा काळ कसा येतोय, 21व्या शतकात तुम्ही आहात आणि तुम्ही काही वर्षानंतर मोठे होणार आहात। तुम्ही असं जर म्हणायला लागलात आमचा काय संबंध, तर तो तुमचा संबंध कसा आहे। कारण कधी कधी आपल्याला काय वाटतं, आपल्या आजूबाजूचे लोक सांगतात, कधी कधी मोठे लोकही सांगतात इकडं तिकडं बघू नको, तुझ्या मार्गाने जा, बाकीचं काय होतंय ते होऊ दे, तू लक्ष देऊ नको। असं नाही, आपण जग हे जोडलो गेलोय ते पर्यावरणामुळं। हवेला सीमा आहेत का? नाही। पक्षी कुठूनही कुठे जातात की काय परवानगी घेतात का? भारतातून पाकिस्तानात येताना किंवा अमेरिकेला जाताना त्यांना काही पासपोर्ट व्हिसा लागत नाही, पक्षी जातात निघून आपोआप, मासे पण जातात समुद्रातून। त्यामुळे पर्यावरणाला राजकीय सीमा नाही आहेत, तशाच पर्यावरणाच्या समस्यांना राजकीय सीमा नाही आहेत। आता 20 एप्रिल 2010ला मेक्सिकोच्या खाडीमध्ये समुद्राच्या तळाशी, म्हणजे किती खोल असेल याचा विचार करा, लक्षात घ्या, मेक्सिकोची खाडी, समुद्राच्या तळाशी एक पाईपलाईन जाते, त्याच्यातनं तेल जातं, तेल म्हणजे क्रूड ऑइल, ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल केलं जातं। हे अमेरिकेपासून मेक्सिकोच्या खाडीच्या तिथं ही पाईपलाईन फुटली, अशी आग लागली। ही म्हणजे जगातली सगळ्यात बलाढ्य कंपन्या ज्या आहेत ना त्याच्यापैकी ब्रिटिश पेट्रोलियम नावाची कंपनी होती। आणि अमेरिकेचा असा एक गर्व आहे की सगळ्या जगातलं श्रेष्ठ तंत्रज्ञान आमच्याकडे, पण त्यांना सुद्धा 75 दिवस ही आग विझवता आली नाही। तेल बाहेर पडत राहिलं, रोज साधारणपणे 62,000 बॅरल ऑइल, क्रूड ऑइल हे समुद्रात बाहेर पडत राहिलं। आता तुम्ही म्हणाल आपल्याला काय? नेक्स्ट, समुद्र सगळे जोडले गेलेले आहेत, समुद्राला सीमा नाहीये। 8 लाख घनमीटर तेल हे सर्व समुद्रात पसरलं आणि नंतर ते असं काढायला लागलं। त्यामुळे समुद्रातले मासे, कित्येक लाखो कोट्यावधी मासे मेले, समुद्र प्रदूषित झाला। समुद्राच्या तळाशी जे शैवाल आहेत, प्रवाळ आहेत, यांची नासाडी झाली, ही कोणीही भरपाई केली नाही। एका कंपनीच्या अपघातामुळे मात्र जग धोक्यात आलं। लक्षात घ्या, कुठेही काही झालं तरी आपला त्याच्याशी संबंध असतो, म्हणून आपल्याला जगाचा पर्यावरणाचा विचार करायला पाहिजे, पण त्यासाठी सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे। नेक्स्ट, आता 20 ऑगस्ट 2010 हे पाकिस्तानमधलं चित्र आहे। आपलं पाकिस्तानबद्दल काय मत असेल ते असू द्या, त्याच्याकडे आपण नंतर जाऊ, परंतु महापुरामध्ये पाकिस्तानचा पूल कसा तुटला बघा। आणि दुसऱ्या छायाचित्रात विमानातनंच घेतलेले चित्र आहे, त्या महापुरातले लोक मदतीसाठी कसं तडफडतात हे बघा। या महापुरामध्ये पाकिस्तानचं नुकसान 1.5 लाख कोटी रुपये, म्हणजे 1.5 वर 12 शून्य, पेकाट मोडलं पाकिस्तानचं। असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ही जी आपत्ती आली, हा जो महापूर आला, तो जगातल्या पर्यावरणाच्या बदलाचा एक भाग आहे, तो आपल्याकडेही कधी येऊ शकतो। भारत, बांगलादेश, श्रीलंका
यांच्याकडे कधीही येऊ शकतो. आपण असं म्हणू नये की आमच्याकडे येणार नाही. आत्ता आसाममध्ये जो पूर आला, बिहारमध्ये जो पूर आला, या सगळ्याला हवामान बदलाचं कारण आहे. नेक्स्ट. आता आपण हिमालयाकडे जाऊ, पण त्याच्या आधी हे का होतंय सांगतो आणि याला काय म्हटलं जातं. जागतिक शास्त्रज्ञ असं सांगतात की हवामान बदलाच्या अतिशय टोकाच्या काळात आपण उभे आहोत. आत्ता 2011 साली, इथं लिहिलेलं नाहीये, पण 2011 साली पाकिस्तानमध्ये 51.7 डिग्री टेम्परेचर होतं. 51.7. आपल्याकडं अंबेजोगाईमध्ये मला वाटतं 45 नेहमी असेल, 45 डिग्रीजपर्यंत आपण जात असो. आपल्या अंगाची काय लाही होते बघा. 51 डिग्री गेलोय आणि हळूहळू ते कच्छच्या रणातून आपल्याकडे पण येणार आहे. त्यामुळे टोकाची उष्णता, टोकाची थंडी, पाऊस अजिबात गायब किंवा रात्रीतनं एकदम 500 मिलीमीटर पाऊस. राजस्थानमध्ये वाळवंटात अतिपाऊस, लेह लडाखमध्ये अतिपाऊस. म्हणजे लोकांना तोंड देता येणार नाही अशा प्रकारचं हवामान बदल होऊन अशा आपत्ती येणार आहेत. आणि या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर विचार करायला पाहिजे आणि देशाच्या पातळीवर विचार करायला पाहिजे. ही माहिती असावी. तुम्हाला भविष्यात काय वाढून ठेवलंय हे माहिती असावं, यासाठी हा खटाटोप आहे. आता आपण येऊ. 2 ध्रुव तुम्हाला माहिती आहेत ना, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव. हिमालयाला 3रा ध्रुव म्हणतात. एवढा मोठा आहे. आणि मी नुकतंच गेल्या महिन्यामध्ये इथं जाऊन आलो, नेपाळमध्ये, हिमालयात. आता हे जे चित्र आहे ना, हिमनद्या म्हणजे बर्फात गोठलेला बर्फ, त्याला हिमनदी म्हणतात. आणि ती वितळते तेव्हा त्याचं पाणी उताराने वाहून येऊन गंगेला येतं, यमुनेला येतं, सिंधू नदीला जातं.